टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कासने में स्वर्गीय महादेव स्मृति चषक 2024 का आयोजन हुआ संपन्न। हम आपको बता दें कि बहुत ही रोचक मैच रहा और माननीय श्री भगवान भोईट साहब के द्वारा हर साल ये मैच होता है भव्य तरीके से। और आप यहाँ पे देख सकते हैं कि बहुत सारे मेहमान आए हुए थे जिनका स्वागत सम्मान अमर स्पोर्ट द्वारा किया गया। तो चलिए दिखाते हैं हम आपको कि कौन जीता और कौन हारा। ॲक्शन स्वीकारले आपण फलंदाजीसाठी आमंत्रित रांदोली संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे आणि मामा थांबायचं आहे। मॅन ऑफ द मॅच त्याला सन्मानित करायचंय देण्यात येत आहे। धन्यवाद। असंच प्रेम अशीच माया काम करत असतात। बघू शकता मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन मामांचं सत्कार होतं। धन्यवाद मामा। म्हणजे अतिशय विश्वासू आणि अतिशय जवळचा हे सर्व टीम सकाळच्या सत्रात चंद्रमा अखंड इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे डाऊन द ग्राउंड खेळतात। गोलंदाज डोक्याच्या वरनं खेळलेत। एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दोन धावा सुद्धा सहज पूर्ण करते सनी आणि गणेश याची जोडी। या दोन धावेने धावसंख्या 14 वर पोहोचते। चांगली रनिंग बिटवीन। यानंतर आमचे विनोद आलेले 3 षटकांचा सामना असेल। वेळेच्या अभावी थोडासा आम्हाला निर्णय घ्यावा लागतो। नाही 3च ओव्हर काल कोण बोलतोय कोण टॉस पहिले विचार ना किती ओव्हर आहे टॉस कोण बोलणार आहे? मी बोलतो हे बोलणार आहे। दाखव काय टॉस छापा काटा छापा काटा हे दोडे छापा मधला आहे आणि आले काटा। म्हणजे नांदोली संघाने नाणेफेकी जिंकले। मी मान्यवरांना विनंती करेल की दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन पुन्हा आपण अस्नास्त व्हायचंय। मान्यवरांना विनंती दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा विराजमान व्हायचंय। विनंती असेल वेळेच्या अभावी सर्व संघांनी आम्हाला वेळेचं सहकार्य करा आणि क्षेत्ररक्षणासाठी सीतारामजी गुलवी यांना विनंती असेल कर्णधार निंबोलीजी संघ थांबायचंय। देत आहेत तसेच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय। अनिलबाईंचं सामाजिक कार्यामध्ये त्याचं नेहमीच मोठं योगदान असतं। तसंच संदीपजी पाटील साहेबांना विनंती अथलेटिक्स प्रमाणे रनिंग करत असतात, सायकलिंग करत असतात, स्वतःला एक फिट। यानंतर सन्माननीय बालकृष्णजी भोईर साहेबांना सन्मान। धन्यवाद। आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात। असंच प्रेम, अशीच माया, अशीच छाया हे संपूर्ण कासलेगाव। जोशी साहेब धन्यवाद। उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी दीपकजी भोईर साहेब आपण सुद्धा पुढे यायचं आहे, ज्यांचं विशेष प्रेम आहे। तसेच सन्माननीय प्रज्वलजींना सन्मानित विराजमान व्हायचं आहे। धन्यवाद प्रज्वल। विनंती आहे की आपण खेळ चालू। आपण जर पाहिलं तर 5 धाबांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता। विजयाच्या उंबरठ्यावरती आता मात्र आपण पाहू शकता एजी स्पोर्ट निंबोली संघ। अजून सामना संपलेला नाही, कोण जिंकेल बाकीत करू शकत नाही, परंतु एक्झिट बॉल अनुमान लावू शकतोय। इथं मात्र खराब यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे। एक धाव कंप्लीट केलेली आहे। पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पैकी तर खराब झालेला आहे, वाईडिश झालेला आहे। इथं मात्र अजून ओरथोचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। क्या बात आहे। या 3 धावा झालेले म्हणजे स्कोर कार्ड जो आहे तो लेवल झालेला आहे। चेसिंग इज अ कंपल्सरी म्हणजे एका धावेची गरज आहे। निश्चितच मित्रों असं म्हटले जाते की अकेले अकेले रहना उसको जेल कहते हैं और मिलजुल के रहना उसे खेल कहते हैं। एकतेचा प्रतीक दाखवत असताना एजी स्पोर्ट निंबोली या संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं आणि चषकावरती नाव करण्याच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका धावेची फक्त गरज आहे।
विजयाच्या समीप या चषकावरती नाव कोरण्यासाठी, मालिकाही आपल्या हातामध्ये घालण्यासाठी, खिशामध्ये घालण्यासाठी फक्त आणि फक्त एक पाऊल दूर. क्या बात आहे. अतिशय हर्ष होत असेल निंबोली गावामध्ये, या टीम मध्ये, त्यांच्या चाहत्यांमध्ये. आपण पाहतोय त्यांचे चाहते भरपूर आहेत, कारण आपण पाहतोय की भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून तर पाहायला मिळाल्या. पाहूया नीलकंठन होत आहे गोलंदाजी मार्क वरती, एक धाव रोखण्यासाठी या वेळेस विजय पटका खेळतोय साई आणि अप्रतिम विजय दणदणीत साजरा करतोय आणि या चषकावरती आपलं नाव करतोय एजी स्पोर्ट निंबोली संघ. एजी स्पोर्ट निंबोली या चषकावर नाव कोरले. अभिनंदन अभिनंदन एजी स्पोर्ट निंबोली. पुढे जाण्यासाठी हनुमान चिन्ह देऊन तसेच मी संतोषजी अलगोद सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी हनुमान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात होते. राष्ट्रवादी भिवंडी तालुका अध्यक्ष वेलकम साहेब, आपण या स्पर्धेसाठी आला. गणेश गुलवी साहेब, आपण या ठिकाणी आलात. या कार्यक्रमात तत्पूर्वी आपण आमचे 2024 त्यापासून आपण सर्वजण क्रिकेट खेळत आलात. तुम्ही तरुण असताना जी रग धग जी अंगात होती तीच तुम्ही आता पुन्हा 40 नंतर सुद्धा दाखवताय. त्यामुळे या 40+ संपूर्ण जेवढ्या टीम सहभागी झाल्या त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. अमर क्रीडा मंडळाला मी विनंती करेन की त्यांनी आज जसा उपक्रम या कार्यक्रमाच्या सोबत क्रिकेट सोबत एक आरोग्य शिबिर आयोजित केलं की जेणेकरून लोकांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असेच उपक्रम उत्तरोत्तर त्यांच्या हातून घडत राहो. 40+ विजेते आणि उपविजेते या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. न्याय देणारे असे आणि न्यायाचा देवता म्हणून काम पाहिलं पंचांचं म्हणून आदरणीय नंतर खूपच सुंदर आवाज ज्यांनी आम्हाला यासाठी आला सन्मान केला जातोय. महाराजांचा पावन आणि 40+ बोलला तर मी आता माझे खेळाडू बरेचसे आहेत की ते 45-50चे झालेत. मी सुद्धा 50चा झालोय. आता असं वाटतं की अजून 50चा पुढे 50 खेळा म्हणजे खेळण्यासाठी होय अजून पुढे व्हावं. अजून म्हणजे इच्छा खूप आहे क्रिकेट खेळण्याची, पण आता 50 वय झाली तरी पण 100% मैदानामध्ये असल्यावर खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. तरी पुढे या त्याचे प्रतिनिधी तो म्हणजे विनोद गुलवी मुंबई. टाळ्या वाजवा, टाळ्याचं हो कमी पण कुशल मॅच मध्ये उत्कृष्ट अडचणीमध्ये त्याला किफायतशीर गोलंदाजी केली विनोदने. 52 धावा. संघांचे मी स्वागत करतो आणि या फायनल टीम निंबोली संघ आणि उपविजेता रांगोली संघ या दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक या स्मृती चषकासाठी या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व सर्व क्रीडाप्रेमी व सर्व संघाचे खेळाडू अत्यंत सुंदर असं नियोजन ह्या अमर क्रीडा मंडळाने केले आहेत आणि अमर क्रीडा मंडळाचे सर्व भगवानजी भोईर यांनी अतिशय सुंदर माऊली डोंगराच्या कुशीमध्ये हे जे मैदान तयार केलेले आहे अत्यंत सुंदर. म्हणजे या इथून बघताना सामना बघताना खूपच असं चांगलं एक व्ह्यू येतो आणि त्याचं श्रेय नक्कीच अमर क्रीडा मंडळाला दिलं जाईल. एजी स्पोर्ट निंबोली हा आमच्या गावचा संघ आहे आणि तो संघ विजेता झाला, पण त्यांनी माझा संघ मला कसा उल्लेख केला. मी फक्त संघाचा एक निमित्त मात्र आहे, मालक वगैरे नाहीये. खरोखर मेहनत त्यांची आहे आणि रहोगे फेट तर जेवोगे नीट या उद्देशाने ते खेळतात आणि एक एन्जॉयमेंट पण करतात आणि एक चांगली मेहनत घेतली. त्यांच्या ग्रुपमध्ये मी सुद्धा ऍड आहे आणि त्या ग्रुपवर रोज त्यांची मी मेसेज चॅटिंग वाचत असतो. त्याच्यामध्ये काही वादाचे पण विषय असतात, पण वाद सोडून जे काय आज त्यांना फळ मिळालंय नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि जो रांजोली संघ उपविजेता ठरलेला आहे
सुद्धा मी कौतुक करतो. आणि त्यानंतर जोरदार टाळ्या होते या संघासाठी. चांगला खेळ संपूर्ण दिवसामध्ये तिथे संघाने आज दाखवला. एक तर आमच्या तरुणांचं प्रेरणास्थान गणेशजी गुळवी साहेब आणि आमचं आदरातिथ्य आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री अधिकारी दादा. खरोखरच कोणतंही काम असू दे, युवकांना प्रोत्साहन द्यायचं असू दे, जसं गणेश दादांनी आत्ताच सगळ्यांच्या समोर सांगितलं की कोणीतरी नाव सांगितलं की सर्व दादा आहेत, परंतु त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी सर्व वगैरे नाहीये, सर्व मेहनत संघाची आहे. खरोखरच दादांसाठी टाळ्या वाजवा. आणि मी सुद्धा सांगेन की अमर क्रीडा मंडळाचे आम्ही सदस्य सगळं नाममात्र आहोत, परंतु आमचे कर्तेधर्ता स्वर्गीय पांडुदादा गोंधळी साहेब आहेत की ज्यांनी या अमर क्रीडा मंडळाची मुहूर्तमेळ खूप वर्षापूर्वी रोवली आणि आम्ही फक्त त्यांच्यातून काहीतरी दगड एकत्र आलो आणि आज बघता बघता अमर क्रीडा मंडळाला सुद्धा केवळ रजिस्ट्रेशन होऊन 15 वर्ष 16 वर्ष झालेली आहेत. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि या कासने गावामध्ये या अमर क्रीडा मंडळाला जसे खेळाडू जोडले गेले तसेच सर्व हितचिंतक सुद्धा जोडले गेले. आणि आमच्या मंडळाची मी जरी अध्यक्ष असलो तरी मी अध्यक्षस्थान कधी स्वीकारलं नाही. मी समजतो की माझ्या मंडळातील प्रत्येक खेळाडू प्रत्येक सदस्य हा अध्यक्ष असेल आणि तो अध्यक्षाप्रमाणे बिहेवियर करतो, त्याला जी दिलेली जबाबदारी तो अध्यक्षाप्रमाणे पार पडतो. खरोखरच मला अभिमान आहे की मी अमर क्रीडा मंडळाचा एक सदस्य आहे. मित्रांनो, कोणतीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर सगळ्यांचं एकीचं बळ खूप महत्वाचं असेल. एक काठी जर घेतली तर ती कोणीही तोडू शकतो, परंतु जेव्हा काठींचा भारा बांधला जातो त्यावेळेला ते तोडणं ते जोडणं कुणालाही शक्य होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, अमर क्रीडा मंडळ फक्त क्रिकेट पुरती मर्यादित नाही. क्रिकेट खेळा, फिट राहा हे ब्रीदवाक्य आहे आणि त्या जिंकतील असं नाही तर एक हार एक जीत असते आणि त्यानुसारच आपण पाहिलं तर रांदोली संघ दुसऱ्या क्रमांकावर त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान होते. धन्यवाद एलईडी आणि हे पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. खूप चांगलं काम. जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. 4 षटकाच्या सामन्यामध्ये 50 कंप्लीट करणं खूप अवघड आहे, पण मात्र करून दाखवले. मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये हे सुद्धा कार्य आमच्या साथीदार आहेत, आमच्या साथीने काम करत असतात. धन्यवाद. अमर स्पोर्ट्स कासने संघाने सामने आयोजित केले. आज कुठलाही गालबोट न होता पूर्णपणे पार पडले.